देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे रूप पाहता लोचनी, 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 सुखदाने मोदगनी
पाठातलाच आहे यायला पाठातलाच नामाची या बळे भैया देर तिकडे नेऊ पाठातलाच पुढे पट्ट्या काढून गावातील सर्व मंडळींना सूचना आहे मध्ये येताना आपापले चपला बोट बाहेर काढून ठेवणे विनंतीवरून मध्ये कोणी चपला बोट आणू नये सर्वांना विनंती एवढी नामाची या बळे न भेवो सर्वथा नामाची या बळे न भेवो सर्वथा बापूजी महाराज डोसावकर आणि हरिभक्ती परायण महेश महाराज
Yeah.
Thank you.
नामाची या बळी न भिवू सर्वथा कडी काळाची माथा सुटी मारू वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचो रंगी सुखाचा सोहळा करो नि दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचो रंगी सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा तेने मुक्ती द्वार ओळंगती वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचुरंगी महायुग पीठे तटे भीम रस्त्यावरं पुंडरीकाय दातुं मुनिन् समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्न परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्
विश्वस्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अद्यत्र जळणी देवाची. या जगदोद्धारा लागी धरिला अवतार मिरविला परिवार सिद्धाईचा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जळणी देवाची. शरण शरण हनुमंता तुम्हालू रामदूता काय भक्तीच्या चवाटा मद दावा व्यास बटा मस्तक ही पायावरी. द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्रीपादनाथं मुरारिवर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं कुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि. वेदविद्यां वरिष्ठं विठाला विठालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो. संत शिरोमणी सावता महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा अखंड हरिनाम नामयज्ञ सोहळा श्री क्षेत्र देवगाव रंगारी सावता बाबा मंगल कार्यालय या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व सज्जन संत मायबाप मुनिजन विशारद महात्म्यांच्या सहवासानं दोन मृदंग सम्राट दोन इकडून वाघ आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळे आता मला हे सगळ्यांचे काही नाव परिचित नाही. सगळ्याचे नाव घेतले तर आता वाजले 8. 7 ते 9 आपलं कीर्तन आहे. 9ला आपल्याला थांबायचंय कारण नंतर भजन आहे. आधी भजन आहे नंतर भोजन आहे. विठाला विठालो. तुमच्या सर्व संत माईबापांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी माता मावल्या असतील तुम्ही सर्वजण श्रोतेगण या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमच्या सहवासात असलेली सर्व शेवतेकरी मंडळी आहे सर्वांची या ठिकाणी पुन्हा नमस्कार करून सेवेला सुरुवात करतो. अभंगात संत शिरोमणी सावता बाबांचा आहे आणि पहिला दिवस असल्या कारणानं कीर्तनकार बांधलेला असतो. नामपर प्रकरणातील असावा स्वरूपर प्रकरणातील असावा किंवा मंगलाचरण असावं असा संप्रदायाचा दंडक आहे. म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग 4 चरणाचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत शिरोमणी सांगतात नामाचं प्रतिजय महत्व सांगतात. नाम जीवनात आल्यानंतर त्याचा परिणाम सांगतात आणि त्याचा परिणाम जीवनात जर नाही आला तर कोणत्या गतीला जावं लागतं याचं विस्तृत वर्णन करणारा अभंग. विठाला घरादारापासून नकट्या पोरापर्यंत भक्ती करायचं काम चाललंय जगामध्ये. भक्ती चालत नाही असा भाग नाही. प्रत्येक जण भक्ती करतो पण भक्ती का करायची परमार्थ का करायचा आजो सांगणाऱ्याच्या टकुऱ्यात नाही तर ऐकणारे लई लांब. विठाला विठाला. सावता बाबा सांगतात अनुभव सिद्ध अभंग आहे. अभंग म्हणजे त्याला ढफला पण हंगण भेटत नाही. 9 हात कपलीत 10 हात किंची नाही बर का. अभंग जो कधी
भंगत नाही त्याचं नाव अभंग. विठाला विठाला. ज्यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं चाललं आपल्या गावाचं वैभव, वैवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध पुणेराम महाराज बदलाड यांच्या मार्गदर्शनानं हा सोहळा चालू आहे. मायबाप, तुम्हाला धंदे नाही ना आम्हाला उद्योग नाही अशातला काही भाग नाही, परंतु हा लाखो रुपयाचा जो खर्च आहे कशा करता जन्माला आल्यापासून तर धक्यापर्यंत कीर्तन आहे, धकल्यानंतर सुद्धा वर्षाने कीर्तन आहे. मायबाप, कीर्तन कशा करता सांगणारे खूप झाले, पण कीर्तन कशा करता? आमच्या तिथं वाढदिवस आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वास्तुशांती आहे या कीर्तनाला, आमच्या गावात सप्ताह आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं दहावा तेरवा आहे या कीर्तनाला. आम्हाला धंदे नाही का? कीर्तन कशा करता? अरे यारे लहान तोर यादी भरती नारी नार बारीक कीर्तन ऐकायचं, कीर्तन एकट्यानं ऐकायचं, लहान्या लबड्याला कीर्तन कळत नाही. कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागतो बर का. नाही तर नमुन्यावारी जाऊ आपण, नमुन्यावारी. काय सांगतात ना सावता बाबा? प्रस्तुत अभंगाचा अधिकारी सगळेच जण आहे. सकळाची येथे आहे अधिकार, त्याच्याकरता हा अधिकार आहे. ज्याच्या नागपुड्या चालू आहे ना त्याच्याकरता हा अधिकार आहे. कुत्र्या मांजराच्या सुद्धा नागपुड्या चालू आहे, पण मायबाप त्यांना ही गोष्ट कळू शकत नाही. माणसाला कळण्यासारखी आहे, म्हणून सावता बाबा सांगतात नामाची आवळे न भिवू सर्वथा. माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा सिद्ध महात्म्याने माझ्यावर कृपादृष्टी केली. कृपादृष्टी केल्यानंतर त्या परमार्थाला मी नांदायला लागलो. नांदता भक्ती करताना काही परिणाम यायला पाहिजे की नाही? भक्ती करताना काही परिणाम यायला पाहिजे की नाही? यंदा सालपान पिला तर परिणाम येतो का नाही? यंदा सालपान पिला तर परिणाम येतो का नाही? फेसकुटी येतं का नाही? ते पार कोतांड्यात जाऊन ढुसिलं का नाही? तरी त्याचं फेसकुट येतंय, डोळे पांढरे करताय, वाकडे तिकडे हात का? तर सैन्यास औषधात ताकद आहे ना, मग देवाच्या नामात काही ताकद असेल का नाही? सांगणारे मरून गेले, त्याच्यामुळे पंचायती विठाला विठाला. नामाचा अधिकारी सर्व जीव आहेत. माणूस म्हणून जन्माला आले सगळे जीव. 83,99,999 योनी या गोष्टीला पात्र नाही, फक्त एकटा माणूस या गोष्टीला पात्र आहे. म्हणून आमच्या साधू संतांनी केलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. मना म्हणीचा परमार्थ चालत नाही. चालतो काय? आता मला भूक लागली, गिळाचं आहे, वा वा बासुंदी, वा वा पुऱ्या, वा वा म्हणून चालन का? वरणबट्ट्या वरणबट्ट्या म्हणून चालन का? काय करावं लागत? त्याला गिळावं लागत का नाही? कसं आहे आपल्याकडे? कसं आहे, गिळावं लागत ना, का पाहून भूक जात? अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक, अन्नाचा वास घेऊन भूक जाईन का? गिळावं लागत आहे. गिळायचं पण वाढणारेच वाढायला तयार नाही तर गिळतील काय? विठाला विठाला.
साधू संतांनी केलेला परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. अरे आम्ही कोणत्या दुनियात याचा विचार करा. अरे जग चंद्रावर चाललं, जग मंगळावर चाललं रे, जग कुठं चाललं पाहना. आमच्या साधू संतांना 730 वर्ष झाले सावता बाबाला ही गोष्ट सांगायला. किती वर्ष झाले? 730वी पुण्यतिथी सावता बाबाची तुम्ही आम्ही करतो आहोत. 730 वर्ष झाले या माणसाला हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं. कशा करता? त्यांनी केलेला परमार्थ अनुभवाचा आहे का म्हणणीचा आहे? अनुभव कोणा नगद्याने घ्यायचे? पुराणी विराणी कोण देईन पाणी? चांगल्याला कळत नाही बरं का इकडं. अर्थ चांगल्याला कळत नाही. भव नदीचे पाणी रे गाड्या, मोठे वडी ते भल्या भल्या पोहणारांना उलटून पाणी ते. परमार्थात जर तुला तरुण जायचं असेल, भवसागर जर तरायचा असेल आणि आलेल्या जन्माचं जर तुला सार्थक करायचं असेल, जन्म आणि मरण आता तुला जर वाटी लावायचं असेल ना, त्याच्यासाठी उत्तम प्रयोजन संतांनी केलं. विठाला एवढ्या एका गोष्टीना बर का, एवढ्या एका गोष्टीना जन्म मरणाची वाट लागली बर का. एवढ्या एका गोष्टीना किती धंदे करतो. नाना साधनांच्या करुणी खटपट आहे. झाडाला जरी उलट टांगून घेतलं ना, झाडाला जरी उलट टांगून घेतलं ना, नाकाच्या येटुळे जरी झाले ना, नाही चालत बर का इड. नाही चालत, नाही चालत. अरे विना जन्म नरकाची पाय जाणार. अरे विना जन्म नरकाची पाय जाणार. बाजरीच्या बोळाचे आमचे कोणाचे? विश्वाची माऊली ज्ञानोबरायचं प्रमाणे. अरे 16व्या वर्षी क्रांती केली लेकरांना. आमच्या बार ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पाळी आली. टकुऱ्यात देव उतरला ना आमच्या. जरा बारीक विचार करा बर का. मी इतका तळतळून बोलून राहिलो म्हणजे मला काही पिसळेल कुत्र नाही तसे. अरे ज्या साधू संतांना हाडाचं काढ केलं ना, तेवढा एखाद बसलेल्यापैकी एखादा तर समाधान असेल ना. का सारे एखादा तरी असेल ना. हनुमान फटका एखाद्याला नाही बसला. 730व्या पुण्यतिथीचं सार्थक होईल. विठाला विठाला. म्हणा म्हणेना काम चालू शकत नाही. प्रत्येक जण जो इथं जन्माला आला, प्रत्येक जण जो आला त्याला जाणं आहे की नाही? कोणी असा छातीवर शिक्का मारून आला का माई मर नाही सकता? नाही ना. येत उरो नाही आले अवतार जगते पापर दिवस. साधू संतांना पहिले ते घासले, अनुभव आले अंगा. ते या जगात येत असे तुका म्हणे चाखुनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. साधू संतांना केलेला परमार्थाचा रिझल्ट आहे. आणि आमच्या उशा पायाला गर्भत्या लागल्या परमार्थ करता करता तरी तोंड वाचून जायची पाळी आहे. विठाला विठाला.
त्यांना अनुभव आला कसा महिन्यात आला उघड्या या आता या भाऊन आमच्या हा त्याचं नाव राहून गेलं प्रशांत मंडप देवगाव रंगारी तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद बरं का भाऊ माई काय राहत गाडी एकदा हायवेला लागली का खाली उतरत नाही पण ते नेमकं बरं झालं तुमच्याकडे लक्ष गेलंय त्यांना काही शिट्टी मारली नाही म्हणजे ध्यान नाही केलं विठाला विठाला आता या भाऊना इथून लोक वायर लावले हो त्या तिकडे जैन दिले जरा बारीक कीर्तन ऐका बरं का कीर्तन म्हणजे टाइमपास नाही मला धंदा नाही तुम्हाला उद्योग नाही हा जरा बारीक ऐका आता तिथे जैन दिले बा त्या भाऊना हो त्या जैनला आता मी गेलो समजा शिडीवर चढलो आणि त्याला हात लावला तर ते म्हणन का बाबा आहे ते बुवा आहे म्हणन का नाही ना शिड हात जर नकळत तरी लागला तर किती महिन्यानं झटका बसतो हा लगेच बसतो का नाही बरोबर आहे ना तिथं झटका लगेच आयो तुम्ही लई येईल कांदा कापल्यावर डोळ्याला पाणी किती महिन्याने येतं म्हणजे बुवा बरोबर भुकू राहिला जर कांदा कापल्यावर पाणी डोळ्याला ताबडतोब आहे उघड्या वायराला हात लागला तर धक्का ताबडतोब आहे परमार्थ करता करता तोंड वाचून जायची पाळी हा झटका बसायचा कधी काही काळ वेळ वेळ आहे का त्याला ताबडतोब अनुभव येतो येतो येतोच म्हणून जीवनामध्ये मायबाप सावता बाबा तळून तुम्हाला आम्हाला सांगायले ही गोष्ट करायला बायका पोरं सोडायची गरज ही गोष्ट करायला बोमला झेंडायची गरज नाही इतकी सोपी गोष्ट आहे तुका म्हणे सोपे बरोबर आहे ना माप्रमाणे सगळ्याहून सोपं आहे पण सांगन कोण सांगणारे गेले रजेवर आमच्या सारखे धडकले कुठं शायनिंग मारायला मला येतं काय गाजर येतो तुला अरे तू सुद्धा उलटा जाशील राजा म्हणून समजून घेतलं पाहिजे संतांनी केलेला परमार्थाचा रिझल्ट ताबडतोब नामा उच्चारिता कंठी नामा उच्चारिता कंठी फटने लगी तो बजने लगी फटने लगी तो बजने लगी अंगात आला तापचा देव मा बाप अंगातला गेला ताप कमी देवाच्या बापाचा बाप परमार्थ का करायचा काट्याचे लग्न होते म्हणून बोरला पाणी लागू दे म्हणून इकलेली जमीन परत येऊ दे म्हणून परमार्थ कायला करायचा काट्याला नोकरी लागू दे म्हणून
इतका खाली विचार परमार्थाचा नसतो बर का. परमार्थ जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून चुकण्याकरता करायचा असतो. परमार्थात शायनिंग चालत नाही, परमार्थात मोठ्यापणा चालत नाही, परमार्थामध्ये काहीच चालत नाही. नम्र झाला होता तेने कोंडिले अनंत. नम्र व्हावा लागतं आणि नम्र जर झाला तर गणित उकलन मायबाप. नम्र जर झाला तर गणित उकलन, अन्यथा अनंत जन्मीचं कोडं उकलू शकत नाही. हो नामा परते साधन नाहे जे तो करते आणि गाये, जे तो करते आणि गाये, जे तो करते आणि गाये. साधन नाहे जे तो करते आणि गाये, जे तो करते आणि गाये, जे तो करते. नामापरता साधन नाही, नाही नाही नाही. नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. नाम अक्षरात मोडत नाही, नाम आकारात मोडत नाही. जे अक्षराची अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपासित ज्ञाने. 16 वर्षाचं बच्च सांगायला रे, 16 वर्षाचं बच्चा सांगायला. ती गोष्ट आकारात मोडत नाही, ती गोष्ट अक्षरात मोडत नाही. तुम्ही आम्ही आकाराच्या नादी लागलो म्हणून फजिती. आणखी सांगू का? ज्ञानेश्वर सांगू बघा ना, जरा बारीक कान करून ऐका. वाचून ज्ञाने विनय के. हे माया गुरुच आहे का? ज्ञानेश्वरी माया गुरुची का? ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय सांगतात, वाचून ज्ञाने विनय के उपाय करीशी चितुके. अरे ऐक ना, ऐकणारे तोंड वाचून नाही जायचं तुला. ऐक ना, जरसा खाली होई ना, जरसा लव ना, मोडेल पण वाचणार नाही. तुझीच ऐकवण्याचं काय जाईल. विकाला विकाला ऐका. गुंता जर उकलायचा असेल अनंत जन्माच्या कर्माची, अनंत जन्माच्या पापाची आणि अनंत जन्माच्या वासनेची जर वाट लावायची असेल तर हा पवित्र मार्ग आहे माझा. हा पवित्र मार्ग आहे. साधू संतांचा जो मार्ग आहे ना, तो पवित्र मार्ग आहे, निर्मळ मार्ग आहे. केने नवे गुंता कोठे काही, केने नवे गुंता कोठे काही. वाटले मला गण म्हणावं वाटत, पण मग आता आब्बा गुड खेळले मी मग खेचणं ते मी पाहिलं दिवशी. आणि पहिलंच वर्ष आहे मंगल कार्यालय. मंगल कार्यालय तिकडं होतं आपलं, पण इकडं आता पहिलंच आहे ना. चला काय सांगत होतो. वाचून ज्ञाने विनय के उपाय करीशी जितुके ते केवी गुंबाची आधी के रुची. गुंता वाढल, गुंता वाढल. मनाला परमार्थ करून चालत नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मोकला, मनोमार्गे गेला तो तेथे मोकला. मनाच्या मार्गाने जाऊन चालत नाही. मनाच्या मार्गाने गेला ना उद्धार होऊ शकत नाही. आपल्या भारतामध्ये पवित्र परंपरा आहे गुरु आणि शिष्याची. आज ना तुम्हाला रोज म्हणते ना, म्हणते का नाही परंपरेचे. आम्ही काय बाहेरच्या देशातून येले, रोज परंपरेच्या मग म्हणतो का नाही. आदिनाथ उमा, मग उमाना महादेव पार्वतीच्या कानात काय सांगितलंय? मा नाव घे. काय सांगितलं असं पार्वतीला? जी गोष्ट सांगितली ती कोणतो नाना सांगा, कोण सांग? पार्वतीला ओम नमः शिवाय नाही सांगितलं. नाही नाही नाही, जरा शास्त्र वाचा ना.
पार्वतीला ओम नमः शिवाय नाही सांगितलंय. जे सांगितलं त्याला नाम म्हणतात आणि ते नाम एक आहे पुस्तका सांगेल पैसोन बाजारात. मग एखाद्यात गेलं तर याचे डोळे पांढरे होते. आज कुठं राहतं का आज कुठं राहतं का आमचा जमारा गेला आम्ही पाहिलंच नाही. अरे तुमचं लय कोट जन्माचं पाप आहे पाहिलं नाही म्हणजे पूर्वजन्मी पाप केले ते हे बहू. ही गोष्ट कळायला मायबाप पवित्र लागतात. ही गोष्ट जीवनात यायला कोण जन्माचं जन्मजन्मी आम्ही साठविला दातात लोक्याचा त्रिलोक्याचा साठविला दातात धन्यताची माय धन्यताचा पिता धन्यताची माता धन्यताचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. पुढचं काय मग कुठून आणला काय बाजारात तुला साठीला? त्याला काही रीत असं का नाही? अय भाऊ काही रीत असं का नाही? बाजरी पेरली ज्वारी पेरली तर मागे धाका लागते की नाही? राख्या आणावा लागतो फासटी आणावा लागते की नाही? अय काय ते उघडा असं का? ही गोष्ट सांगायला जर ज्ञानेश्वर टाकून ठेवून पाहताना शील सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी महावाक्य गाई. ऐका शील सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी. अरे नेलो काही त्रिपुरारी सांगितले महादेवाला ही गोष्ट सांगाय करता शिरसिंधूच्या परिसरात जावं लागलं. पार्वती मातेच्या कर्णपटलाचं ताडा करावा लागलं. उघडं नाही बरं का? ते तोंडानं करायचं नसतं. ते हाताना करायचा परमार्थ नसतो. पायाना करायचा परमार्थ नसतो. हाता पायाना केलेला तोंडाना केलेला परमार्थ सत्कर्मात मोडतो उद्धरात मोडत नाही. तुम्हाला वेगळंच वाटत असं कुठून आणलंय गो गोरे महाराज? कुठून आणलंय? जरा वेगळंच ऐकायला भेटत असं. अरे जरा विचार करा मायबाप. ही गोष्ट सांगायला महादेवाला पार्वतीला शिरसिंधूच्या परिसरात घेऊन जावं लागलं. आणि त्यावेळे बघा अरे त्या परंपरेचा मी असं ज्ञानोबा राहायचं. जरा बारीक ऐका. ज्ञानदेवा म्हणे मी थारे सद्गुरूना केले कोडे. अरे माता हात ठेवून पुढे बीजची वाहिले. माझ्या सद्गुरू निवृत्तीला जाणं कर्णपटलाचं ताडं केलं. ताडं केल्यानंतर अद्वैत तत्वाची पेहर माझ्या कानात केली. जवळवरी अर्जुना हा बोधून भेटे म्हणा तववरी या साधना भजावेची लागे. जे महादेवानं सांगितलं पार्वतीला, जे मच्छिंद्रानं सांगितलं गोरक्षाला, जे गोरक्षानं गैनीला निवृत्तीला ज्ञानापर्यंतची गोष्ट आली बरं का. तुमचं आमचं भाग्य सुद्धा चांगलं आहे. आपण देवगाव मध्ये जन्माला आलो. अरे ही परंपरा इथं आली बरं का. पण कुणीकडे काढी लागली मला माहित नाही. अरे माझ्या बहिणाबाईला ती तुकोबरायाचा अनुग्रह. तुकोबरायाने काय सांगितलं असं शास्त्र वाचना जरा मराठ्या टायमाला येत नाही. आकाराची गोष्ट येऊ शकत नाही, येऊ शकत नाही. आणि सकाळच्या टायमाचा परमार्थ करायला पाहिजे. आणि सकाळच्या टायमाचा परमार्थ सद्गुरू सांगत असतात. विठाला विठाला
माझ्यावर अशा संतांची कृपा झाली. कृपा झाल्यामुळं काय झालं, माझ्या जीवनामध्ये तो परमार्थाची रीत आली. त्या रीतीनं मी करायला लागलो. करता 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 माझ्या देहावर बदल होत चालला. देहामध्ये परिवर्तन होत चाललं. होता 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 सावता बाबा अशा स्थितीला पोहोचले अभंगाच्या पैशाच्या. नामाची या बळी न भिऊ सर्वथा. नामाची या बळी न भिऊ सर्वथा. सच्चा सद्गुरु जीवनात याला आणि सच्चा सद्गुरु जीवनात आला रे आला मायबा. सावता बाबा सांगतात नामाची या बळी न भिवू सर्वथा. अरे एवढं प्रभावी साधन तुमच्या आमच्या जवळ असताना सुद्धा ज्ञानोबा आहे 3 दृष्टांत देतात, मला वर्णन करायचं नाही. त्याच्यामुळे खर्च करायचं बंद राहू द्या, त्याला काय अडचण नाही. फॅनला बंदच राहू द्या. विठाला विठाला सावता बाबा सांगतात माझ्या जीवनामध्ये अनादी काळाची गोष्ट आली आणि अनादी काळाच्या गोष्टीला मी रत झालो. रत झाल्यानंतर ती गोष्ट मायबाप हातानं करायची नसते. परमार्थ पायानं करायचा विषय नसतो. परमार्थ वाणीनं करायचा विषय नसतो. स्वतःला भजन करणं गड्या तू स्वतःला भजन कर. श्वासाचा परिचारू निमिष निमिषाचा व्यापारू माझे लील सुख साचारू तेथेची घर बांधिले. परमार्थ रीतीनं करायचं. रीतीनं करण्याकरता रीतीनं परमार्थ जीवनात येण्याकरता ज्याला त्या गोष्टीची मूर्तिमंत अनुभव आला त्याला शरण जा. ऐशा संता शरण जावी जाणे म्हणे तया जप करी ऐसा
जप जीवाला मिळाला पाहिजे, जो अखंड आपल्या सत्तामध्ये अखंड हरिनाम सत्ता, जो कधी खंडच नाही, असा जप जीवाला मिळावा असा संतांचा आग्रह आहे मायबाप. म्हणून जीवनामध्ये नाम आकारात मोडत नाम हो ज्ञान देवा पुसे, काय पुशी निवृत्तीशीचा चांगल्याला विचारा बरं का. एक हा मरे तुम्हाला यजमान फुले केवळ कोणाला विचारा. हो ज्ञान देवा पुसे निवृत्तीशीचा. नाम केवढं एवढं एवढं नाही, आकारापुरतं नाही. नाही 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 नाही. राम राम तो सब काही हे ठग ठाकूर चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुजोर. हे नामस्मरण केल्यानंतर, सद्गुरूकडून मिळालेली रीत केल्यानंतर त्या देहामध्ये बदल व्हायला लागतो. सावता बाबा सांगतात, मी तो परमार्थाला रत झालो. करता 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 लक्षिकांत परमार्थ माझ्या जीवनामध्ये भिनला. भिनल्यानंतर माझ्यामध्ये बदल झाला. माझी चित्तवृत्ती प्रभुमय होत चालली. हळू 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 गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो कृष्णपणे. आता बोलणे पुसणे काही. अरे ऐका रे मात त्याचा ऐका ना. अरे कधीतरी ऐका. हो शेवटचा आहे बर का, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म चुकली यावर पण नरका जाणे. अरे मायबाप मिळालं जाणून घ्या, समजून करा असा संतांचा आग्रह नाही. तुम्ही करायलाच पाहिजे असा संतांचा आग्रह नाही. पण जर काळानं कोणालाच सोडलं नाही, आम्हाला सोडेल का. आणि त्या काळावर जर विजय मिळवायचा असेल तर त्याचं प्रभावी साधन नाम आहे. नामाची या बळी त्याचं बळ अंगात असलं पाहिजे. अंगी आईचे बळ अंगात बळ असलं पाहिजे. त्यावेळेस काळाची सत्ता चालत नाही. 99% लोक काळाच्या तावडीत चालले. पाहतो मंदिर घेऊन जाय होता तैसा काळ लोकाले काळे, तैसा काळ लोकाले काळे. कोणाची सकाराम तुकाराम गणपतीची कोणाची वाट पाहतो का. काल कोणाला नेतो तुमच्या डोक्याच्या वर चाललं. मला साधू सुनाचे तुकडे नाहीये. माझ्या गुरुनं सांगितलं राहू राहणार खाला जाशी. साधू सुनाचे गजे त्याच्या घरात भांडार मांडायला गुरायले. दादर काढायचं सांगूच नको लोकायला. समाजाला पटन पटन नाही पटन, जे संतांना सांगितलं तेवढं सांग. व धराचा मार्ग समाजाला सांगितला पाहिजे. कारण जगात इतका परमार्थ झाला. आबा बाबा 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 चंद्रभागेला पूर कमी, पण इतका परमार्थ झाला पूर येईल. पण का गय तो का नाही, आणि त्याला आहे तो कुछ बी नाही. का तोंड वाचून जायची पाळी येते आमच्यावर. रीतीनं परमार्थ आम्ही करत नाही. आणि रीतीनं परमार्थ करण्याकरता कुणापुढे तरी नाक घासावा लागतं. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दास्य सकळ. त्याच्याशिवाय रीतीनं परमार्थ जीवनात येऊ शकत नाही मायबाप. म्हणून बघा साता बाबा सांगतात, मी मूर्तिमंत त्या परमार्थाला रत झालो. माझ्या देहावर अरे काळ याला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळाचं गिराईक घे आणि ते आपण नाही. तुम्हाला आम्हाला भ्रांती झाली सगळ्यांना. गोवा सगट
ज्यांना खालून वरून डिग्र्या लावेले ना कॉम्प्लेट पुराणा द्यायच्या डिग्र्याला अय त्याला सुद्धा काळानं झडपला बरं का. जपी मर गए तपी मर गए अरे सगळे गेले बरं का. अय 9वी मर गए 10वी मर गए ना. सगळ्यांना काळाच्या तावडीचा सापडे ना. काळाच्या तावडीतून फक्त आमचे संत सुटले. संतावर काळ गुलाम सलाम तरी काळाचं तिथं चालत नाही काही. म्हणून जीवनामध्ये मायबाप ओरिजिनल असलेलं जे तत्व आहे अनादे काळाचं सगळ्या संतांच्या परंपरा आहे. आमची काय परंपरा. जो निर्गुण निराभास जिथून उद्भव सकल ब्रह्माच आदि नारायण म्हणती त्यात तो सर्वांचा गुरु. अरे ब्रह्मदेवाला सुद्धा गुरु करावं लागलं बरं का. अय ब्रह्मदेवाला सुद्धा गुरु करावं लागलं परिसृष्टीच्या उपकरणा माहित नाही का. त्या ब्रह्मदेवाच्या कानात सुद्धा हंसरूपी पक्षाचं रूप धारण करून कानात पेरावं लागलं बरं का. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत आणि त्या गोष्टींना परिणाम होतो. त्या गोष्टींना देहावरचं ममत्व जातं. भ्रांतीपासून हिरतले. ऐका जरा ऐका हो जरा ऐका ना. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्याना मन धुतले आत्मस्वरूपी गातले हरवणिया ज्ञानेश्वर महाराज. काय सांगितलं गुरुना. मला कपडे कर त्याला धोत्र घालू घालू भाषा घ्यायची आहे त्याला. गुरु गावाचा दोऱ्या करी शिष्य नदीला माशे धरी. आम्ही तुमचे गुरु कोणा आमच्या तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य म्हणे ऐसे गुरु शिष्य म्हणे ऐसे गुरु या भाऊला 500 रुपये दिले होते या मग प्रमाण म्हणून. अरे ऐका ना विठोबाची आज नरकाला जावं लागेल रे. जुटे गुरु आजगर बने लख 84 जाय शिष्य उनके चिती बने नोच नोच के खाय. तोडून नाही खाल्लं ना एक करती गुरु भवती भारू शिष्यांचा भवती भारू शिष्यांचा भवती भारू शिष्यांचा. आम्हाला गुरु व्हायचे आहो. समाज ब्यागा वाहतो. महाराज कुठलो आले काय खात्या दगड खायचो आता काय खातो. अरे आम्ही एवढं पोट चिडतो मला काही मूळव्याध नाही होईल बरं का. एवढं तळतळून बोलू राहिलो मला काही मूळव्याध नाही होईल. पण ज्या महात्म्यानं 730 वर्ष रक्ताचं पाणी करून परमार्थ तुम्हाला आम्हाला शिकवला ना मायबाप त्या परमार्थाला तरी रत भाव एवढीच त्यांची विनंती विठ्ठल. त्याच्याशिवाय काळावर सुटे मारता येत नाही. सावता बाबा सांगतात नामाची या बळी नभो सर्वथा कळी काळाच्या मथा सुटे मार. काळावर त्यांनी विजय मिळवला मायबाप. परमार्थ आत भिडायची गोष्ट आहे. बाहेर दाखव इतकं नट्टा पट्टा चालला बाबा. बाबा 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 तमाशातली बाई कमी न फेकत इतके बुवा न फेकत. स्पेशल गाठून माळी आणि देते तिकडून कॉलरच्या बाहेर माळी. हे जॅकेट काय भानगडी बाबा बाबा विचारूच नका. ते आता इतकं बारीक मेकअप राहत आहे. रव रव नारखात आणि बरं का नाही ना. अरे जगाच्या कल्याणाकरता संतांच्या विभूती असतात ना रे. माहित नाही का रोज जगाला सांगू राहिला ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कसली विधी आहे का आहे ना. आयशी कळवळ्याची जाती. आता काय म्हणावा अवघड खेळ बरं. म्हणून जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा आणि उद्धाराचा मार्ग गुरु करावा बळकट. त्याचं धरावं मनगट. प्रश्न विचारावे 2 पहिले सांग मी कोण नंतर सांग देव कोण.
केवळ मला अनुभवाचा पत्ता नाही आणि मी तुम्हाला देव देव सांगू राहिलो. देव देव केलं पाहिजे, देव देव केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. अरे काय केलं पाहिजे मलाच अनुभव नाही आणि मी जगाला सांगतो देव देव करा. देव काय म्हणते? देव हाताबाहेर टांगल्यात असतो काय? आव्यक्त निराकार रोज म्हणते का नाही म्हणते? मग आव्यक्त नैनंद चिन्नंती शस्त्रांनी नैनंदती पावका. देव येतोय नाही, देव जातोय नाही, देव कालही होता, देव आज येईल, उद्याही राहणार आहे. 96 पिढ्या गेल्या, 4 मन्वंतर झाले, देव जशाच्या तसा आहे. सृष्टीला काडी लागते पण देव तसाच राहतो. देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव. विठ्ठला संजय तुम्ही आम्ही ज्या देवाला बसतो ना ते देव गेले. गोपाल कृष्णाच्या सुद्धा देवाला काडी लावा लागली की नाही, येत उरलो नाही आले, प्रमाण सांगून गेलो. देव काही मोदी सारखा आला, दौरा केला, निघून गेला. अरे देव कालही होता, आजही उद्याही राहणार रे. त्या देवाची ओळख नामामुळे होते आणि नामामुळे ओळख झाल्यामुळं काळ आपल्यावर सत्ता गाजू शकत नाही मायबाप. म्हणून त्या नामचिंतनाच्या जोरावर काय होतं अभंगाचं दुसरं. वैकुंठीचा देव आणूया चिंतनी, वैकुंठीचा देव आणूया चिंतनी, वैकुंठीचा देव आणूया चिंतनी,
संताची भाषा कळू शकत नाही. वैकुंठीचा देव, मग वैकुंठाला आकाराचा सांगितलं. वैकुंठ कशाला म्हणता येत नाही. मला इथं वर्णन करायचं नाही. तो परमार्थ गुह्य आहे. इथे गुह्य तमाम शास्त्र आहे. मला बोलायला मर्यादा आहे शास्त्राची. वैकुंठीचा देव या भूतलावर जर आणायचा असेल तर त्याला रीत आहे. बघा, त्या नामाची जीवाला प्राप्ती झाली रे झाली, तो जीव परमार्थ करायला तसं परमार्थच होत. तुम्ही किती परमार्थ करा, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता देव, एक हरी नाम जपत घरे, एक हरी नाम जपत घरे, कोटी कोटी यज्ञ नित्य जाता देव, एक हरी नाम जपत घरे, एक हरी नाम जपत घरे. कोटी कोटी यज्ञ नित्य बर का, सप्त्यापुरते नाही, नित्य जाता नियम. एवढं केलं ना, म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा. हे एक जर केलं नाही, बाकीचा किती धंदा केला तर काहीच नाही, काहीच नाही. का गाय तो का नाही, सर्रात पाखडून काही नाही सापडलं, सर्रात पाखडून काहीच नाही सापडलं. येऊन काही फायदा नाही. उद्याला गाठ वर शेती झालेली हातकाळ. म्हणून माय बाप संत सांगतात, वैकुंठीचा देव 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 देव. कशाला म्हणता देव? देवाचा पायाचा नसतो. होय, बघा हरिपाठात काय ज्ञानोबर आहे सांगतात, भाव बळे आकळे. भाव बळे, भाव काय म्हणतात? किराणा दुकानात भेटतो काय भाव काय म्हणतात? भाव बळे आकळे. एक काय काही ना लगे एक भावाची. बरोबर आहे ना? सगळ्या ठिकाणी भाव लागतो. कशाला? भाव उत्पन्न होण्याचं साधन नाम आहे. आणि नाम जसं जसं आज भिन्न रे भिन्न, तसा तसा देहावर परिणाम व्हायला लागतो. आणि जसा जसा हो देह भावटा किती, इंद्रिय विषय विसरती, अरे सोहम भावे प्रचिती प्रकट होय. जसा जसा देह भाव जायला लागला, तसा तसा त्याच्या चित्तामध्ये देव प्रगट व्हायला लागतो. हरिने माझे हरिले चित्त बारवित विसरली, कहा पगडारू देखे मेरा, देखे तो सगळं वैने गेला. हे वैकुंठीचा जेव्हा आणायचे चिन्ह आहे. होय, अतिरती बडी अतिरती बडी डोळ्यात पाणी आहे. नाम इड नामस्मरण केल्या केला नेत्री अश्रूच्या या धारा, कोठे रोमांच शरीरा. साधू संतांना केलेला परमार्थ जरा बघा ना. सात्विका भरणे रोमांची जाते, वेदाचे जीवन येऊ लागे, कापे तो सरारी स्वरूप रेखे नेत्री, अश्रुत्या भितरी वाहताती. वैकुंठीचा देव याला म्हणतात अनुया कीर्तनी. कीर्तन म्हणजे कमरावरून लोकाला आपलीचे ढोस पाजणं म्हणजे कीर्तन नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन करता करता वैकुंठीचा देव सुद्धा या देहामध्ये प्रकट व्हायला लागतो. देवभावाचा भावाचा, देवभावाचा भावाचा, देवभावाचा भावाचा,
लागतो. जसं 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 प्रकट व्हायला लागतो तसं तसं देहाला मध्ये बदल व्हायला लागतो. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. हो मग सुख घडू घडी वाढू लागली प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षण वर्धन. जसं जसं आज भगवान परमात्म्याचं स्फुरण पावला लागलं तसं तसं देहावर परिणाम व्हायला लागला. आणि जसं जसं देहावर परिणाम होतो तसा जीव गायी नाचे उडी आपुलिया छंदी मनाच्या आनंदी आवडीने त्याच्या आनंदामध्ये मस्तीमध्ये तो राहतो. आणि त्या मस्तीचा परिणाम अभंगाच्या तिसऱ्या चरणात सुखाचा सोहळा करुणी सुखाचा मी त्या परमार्थाला नक्षीकांत रोमा रोमामध्ये माझा तो परमार्थ सद्गुरूनं दिलेलं तत्व भिनल्यामुळं मी त्या सुखाला पात्र झालो. किंबहुना सोय जीव आत्मयासिलाय ते जे होय तया नाम सुख. जीव आणि शिवाचं ऐक्यीकरण जिथं होतं ना मायबाप, त्या सुखाचा सोहळा वर्णन करता येत नाही. तो सुख सोहळा हा काय त्याचं वर्णन होऊ शकत नाही. पण जीवाची शिवाची गाठच नाही. जसं तुटलंय ते आईच्या पोटातून बाहेर आलो ना आम्ही तेव्हा तुटलंय ते, तेव्हापासून जाईपर्यंत जोडाला भेटलाच नाही. कोणी भेटला पाहिजे की नाही. संत दर्शनी हाला आणि पद्मनाभ याला म्हणून सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर. हे सगळे संतांचे प्रमाण आहे मायबाप. त्या सुखाला संत पात्र झाले, त्यांचं जीवन परिपूर्ण सुखमय आनंदमय. कारण स्वरूपाचाच विषय सच्चित आनंद आहे. विषय प्रत्येक जीवाला कळाला पाहिजे. अधिकारी सांगून गेलो, विषय प्रत्येक जीवाला कळालं पाहिजे आणि त्याचं प्रयोजन कळालं पाहिजे. का आम्ही इथं आलो, कशा करता आलो, बायका पोरं पोसाय करता नाही आलो, शेती बाडी उद्योग धंदे करायला नाही आलो. एका भगवंताची प्राप्ती कराय करता भगवंताना नरदेह दिला आणि त्याच्या प्राप्ती करता आलो. प्रयोजन समजलं पाहिजे आणि संबंध जीवाचा आहे. जीव शिव ऐक्याचा संबंध जीवाचा व्हायला पाहिजे असं अरविंद चतुष्ट सांगतं.
असा विचार सागर सांगतो का त्या जीवाला शिवापर्यंत जायचं आयुष्याच्या साधने सच्चित आनंद पदवी घेणे. मग सच्चित आनंद लावून घ्यायचं काय डोळ्यात नावाचे नाही. सच्चित आनंद हे स्वरूप आहे आणि ते चित्त त्या स्वरूपाच्या ठिकाणी गेलं रे. गेलो स्वरूपाच्या ठाया पुढे ब्रह्म मागे माया. गेलो जिथं स्वरूपाच्या ठिकाणी जीव पोचतो त्या ठिकाणी बोलता येत नाही. वाचा पांगुळली गेली जाते वाचा पांगुळली जात नाही मायबाप. म्हणून जीवनामध्ये यथामध्ये अवकाश बोलण्याचा मी प्रयत्न केला. 9:05 मिनिट बाकी आहे. वेळेवर आपण कार्यक्रम आपल्याला संपवायचा. यथामध्ये अवकाश माझ्या बुद्धीच्या प्रमाणे मी तुम्हाला भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. जीवनामध्ये चांगल्या संताला शरण जा आणि संताला जे जगामध्ये 4 लाख आहे ना ते नको सांगू. सांग उद्धाराचं सांग उद्धाराचं. आणि उद्धाराची रीत जर नाही मिळाली जो गला श्वास आला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला, तो जातो रे नरकाला. जो मुक्तेला श्वास आला, म्हणून जीवनामध्ये साधू संतांचा परमार्थ यावा असं भगवंताला विनंती करा. भगवंता माझ्या जीवनात काही नको देऊ गण देऊन झालंय तुझा आता. दुर्निमी आलो गाव दुःख झाले दारुण यावया येथवरी. होते ह्याची कारण काय कारण होतं अवजवळाची काय कारण होतं. त्या प्रभूची प्राप्ती करायकरता आपण आलो. त्या प्रभूची प्राप्ती करता आलो. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक त्या भगवंताचं भजन करूया. हातानं टाळी वाजवा, मुखानं प्रभूचं नामस्मरण करा. नामाची आपळे न भिव सर्वथा कळीकाळाच्या माथा सुटेवारो. वैकुंठीचा देव हनुया कीर्तने विठ्ठल गावोनी नाचोरगे. सुखाचा सोहळा करून दिवाळी प्रेमी वनमाळी धरो. विठ्ठला सुखाचा सोहळा करून दिवाळी प्रेमी वनमाळी चित्ती धरू. एवढा बोलायला वेळ नाही. प्रेमी वनमाळी चित्ती धरू भानगड काय असं काहीतरी असं ना. जो काही आपला काळा सावळा नसन 3.5 फुटाचा नसन. वनमाळी याचा अर्थ काहीतरी वेगळा असन ना. संतांचा जो परमार्थ ना मायबाप गुह्य आहे आणि तो गुह्य परमार्थ जीवनात येण्याकरता
संताला शरण जावं लागतं. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देते. म्हणून ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्याकडे येण्याचा योगाला आमचे रामदास महाराज गोरेकर रामदास महाराज गोरेंची आमची भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं बाबा आमच्याही सप्ताहामध्ये तुम्ही सेवा घ्या आणि त्या निमित्तानं तुमच्या सर्व संत मायबाप असं कोटीराम महाराजांचा आमचा जुना परिचय आहे. लातूरला कायम कार्यक्रमाला येतात. पहिलेही येत होते. मी लहान होतो तेव्हापासून त्यांचे कार्यक्रम मी ऐकलेले आहेत. ही सर्व सगळी प्रेमाची मंडळी यांनी खूप सुंदर साथीली मायबाप तुमचे आम्हाला याच्यात म्हणता फकळत नाही मायबाप. मी काही कुठं शिकून नाही आलो. दिवसभर ड्युटी केली संध्याकाळी भोकालाही झालो म्हणून उशीर झाला. एक 15 मिनिट उशीर झाला. तुमच्या सर्व संत मायबापाची माफी मागतो. संतांचा परमार्थ ज्या काळात संतांनी सांगितला त्यावेळेस कुणीही समजून नाही घेतला. ज्याच्याकरता देहांत प्रायचित्त घेतलं मायबाप तरी समाजाला नाही कळालं. इतका अट्टहासानं संतांना आपल्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केला. कलियुगामध्ये खूप सोपं साधन आहे. हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, मुखानं सुद्धा करण्याचा आवश्यकता नाही. इतकं सोपं साधन साधू संतांना सांगितलंय. तुका म्हणे सोपे आहे सर्वहून पण शहाणा तो धनी घेतोय ते विठाल विठाल. सावता बाबा सांगतात सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. कैसा धरा हो कैसा धरा. 16 सोमवार करायचा धरा. महादेवाल पाणी न्यायचं धरा. काय करायचा कोणता धरायचा. उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काय थोडे मिले का माऊली. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय सांगतात दौडून श्वासोश्वास व्यर्थ किती ती उपवास का धुमाची घात अधोमुखी किती. अरे मायबाप नाही ना ते तसं. ठीक आहे जीवाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ठीक आहे मान्य आहे. परंतु आता आपण विचार करायला पाहिजे. अरे मला ज्यावेळेस या देहाला सोडायचंय ना इतका त्रास होतो देह सोडताना तो कुणी का असाना. तिचा जरी पट्टीचा असला ना इतका आरडावारडा लागत आबा बाबा 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 अख्खं ब्रह्मांड त्याला. अरे पाप करणी पापी मन हे सैरा वैरा पळसैर. वा काय काय केलं ना भल्या मानसा देवाला सारं कळतैर आणि गेल्यावर सारं आठवतैर. म्हणून माझे उपाय हातपाय सोडी जाईल आणि ते खोडू नये. अंतकाळाला सुद्धा अंतकाळीचा तुरा तुका म्हणे विठू धरा. असा भक्ती मार्ग धरा. सावता बाबा अभंगाच्या शेवट सावत म्हणे भक्ती मार्ग धरा. 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 भक्ती
सावधामने ऐसा भक्ती मार्ग दया तेने भक्ती द्वारा ओळंगती. अशा भक्ती मार्गावर वरून जे वर्णन केलेलं आहे त्या नामाचा परिणाम आणि नामाच्या परिणामाला जीवन झालेलं परिवर्तन, आणि असा जर भक्ती मार्ग जीवनात आला तर आपण भक्तीच्या द्वारामध्ये म्हणजे भगवान प्रभूच्या स्वरूपाच्या द्वारामध्ये आपण येऊ आणि त्या स्वरूपाचं आपल्याला दर्शन होईल. आणि त्या स्वरूपाचं ज्यावेळेस दर्शन होतं जीवाला, आता नाही निदानी कुंतली बोलत असं याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. या सप्ताह कमिटीचं आयोजकांचं लाख लाख धन्यवाद. या विषयावर महात्म्यांनी जी साथ दिली तुमचेही मायबाप लाख लाख धन्यवाद. आणि पहिल्याच दिवशी इतके भरून तुम्ही आलात, तुमच्या सर्व माता माऊल्यांचे आणि मायबापांचे लाख लाख धन्यवाद देऊन शिवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर आज या ठिकाणी